हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण घड्याळ आणि वेळ हा घटक आपल्याला गणितामध्येही आहे, बुद्धिमत्तेमध्येही आहे. दोन्हीही विषयामध्ये हा कॉमन घटक आहे की जो घटक आपल्याला गणितामध्ये अभ्यास करावा लागतो आणि बुद्धिमत्तेही. आता या ठिकाणी आपण घड्याळ पाहतो. घड्याळ आपल्याला सर्वांना समजतं. घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत ही वेळ कळते. अशी कोणी राहिलेली नाही आता की घड्याळ कळत नाही असं, की अगदी लहानपणापासून आपल्या घरामध्ये घड्याळ आहेत, त्यामुळं प्रत्येकाला वेळ समजते. आता मात्र या घड्याळांच्या काट्यांमधलं जे अंशात्मक अंतर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. की आता उदाहरणार्थ 12 वाजता हे दोन्ही काटे एकमेकावरती एकावर एक असतात. तास काटा, मिनिट काटा. तास काटा म्हणजे लहान काटा आणि मिनिट काटा म्हणजे मोठा काटा. आता सेकंद काटा याच्यामध्ये अभ्यासाला नाही. सेकंद काटा आपल्याला एवढ्या बारकाईनं गरज नाही आहे, कारण सेकंद काटा खूप वेगाने पळतो, त्यामुळे त्याचं आपल्याला अंशात्मक अंतर काढायचं नाही. आता पहा, जर तास काटा 12वर असेल, मिनिट काटा 12वर असेल, तर त्या दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? दोन्ही एकावर एक असणार, म्हणजे 0 अंशाचा कोन होईल. किंवा त्याला दुसरा पण 360 अंशाचा हा देखील कोन म्हणू शकतो. एकावर एक आले म्हणजे 0 अंशाचा कोन आहे, किंवा फिरून त्या ठिकाणी आला म्हणजे 360 अंशाचा म्हणजे पूर्ण कोन आहे. दोन्ही होऊ शकतं. आता जर तास काटा 3वर असेल, मिनिट काटा 12वर असेल, तर किती अंशाचा कोन होईल? तर या ठिकाणी 90 अंशाचा कोन होतो, म्हणजेच काटकोन होतो. 90 अंशाच्या कोनालाच आपण काय नाव दिलेलं आहे? आपण म्हणतो काटकोन म्हणतो. म्हणजे 90 अंशाचा कोन म्हणजे काटकोन. म्हणजे जेव्हा 12वरती एक काटा आहे 3वर. आता मग याचे जर 3 भाग केले, एक हा दुसरा हा तिसरा, तर प्रत्येक भाग किती अंशाचा होणार आहे? 30 अंशाचा. आता घड्याळामध्ये काय असतं पहा, या ठिकाणी 12 आहे, या ठिकाणी 1 आहे, 2 आहे, 3 आहे. पुन्हा घड्याळामध्ये याचे 5 भाग केलेले असतात बघा. 1 2 3 4 आणि 5वा भाग असे. म्हणजे 12पासून 1 पर्यंत हा 30 अंश आहे. आणि पुन्हा जर त्याचे भाग केले तर हे 5 भाग केले तर 30 अंशाचे 5 भाग केले तर प्रत्येक भाग किती अंशाचा होईल? 6 अंशाचा होणार आहे. म्हणजे मिनिट काटा जेव्हा 12वरती असेल, 12वरनं एकच घर पुढे जातो, तेव्हा तो किती अंश पुढे सरकला? इथून इथे गेला म्हणजे 6 अंश, इथून इथे गेला 12 अंश, 18 24 आणि त्याला 30 अंश. म्हणजेच याच्यावरून काय आपलं तयार झालं? याच्यावरून आपल्याला एक लक्षात आलं की मिनिट काटा एका मिनिटाला, इकडे लिहू आपण मिनिट काटा, तिकडे तास काट्याचं लिहायचं, हे लिहून घ्यायचं बरं का. मिनिट काटा एका मिनिटाला कुठे गेला हो? 1 मिनिटामध्ये मिनिट काटा 12वर होता, तिथनं इथे गेला म्हणजे किती अंश पुढे सरकला? याच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो? 6 अंशाचा. म्हणजे मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंश पुढे सरकतो. मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंश पुढे जात असतो. म्हणजे एका मिनिटाला 6 अंश, 2 मिनिटाला 12 अंश, 3 मिनिटाला 18 अंश, 4 मिनिटाला 24 अंश आणि 5 मिनिटाला 30 अंश. पहा, हे 30 अंश आहे. 6 मिनिटाला 36, 7 मिनिटाला 7 सेकंड 42, 8 मिनिटाला 8 सक 48, 9 मिनिटाला 9 सक 54, 10 मिनिटाला 10 सक 60 अंश, 11 मिनिटाला 11 सक 66, 12 मिनिटाला 12 सक 72 अंश, 13 मिनिटाला 13 सक 78 अंश, 14 मिनिटाला 14 सक 84 अंश, 15 मिनिटाला 15 सक 90 अंश. म्हणजे 12वरनं 3वर त्याला यायला 15 मिनिटं लागतात. म्हणजे 15 मिनिटं म्हणजे 90 अंश. म्हणजे एका मिनिटाला मिनिट काटा किती पुढे सरकतो? 6 अंश पुढे सरकतो. हे लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायला काय, आपल्याला हे बेसिकच आपण समजून घेतले, त्यामुळे इथं काय अडचण येणार नाही. तर मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंश पुढे सरकतो. आता तास काटा पण जागेवर थांबतो का? तास काटाही पुढे सरकत असतो.
तास काटा एका तासाला, जेव्हा मिनिट काटा 12वरनं फिरून पुन्हा 12वरती येतो म्हणजे 1 तास होतो. मग एका तासामध्ये मिनिट काटा तास काटा 12वरनं, जेव्हा 1 तास होतो तेव्हा 12वरनं कुठं गेला? 1 वर गेला. म्हणजे एका तासामध्ये किती अंश सरकला पुढं? 12पासून 1 पर्यंत किती अंशाचं अंतर आहे? हे अंतर किती आहे? 30 अंश. म्हणजे तास काटा एका तासात 30 अंश पुढे सरकतो. म्हणजे तास काटा एका तासाला 30 अंश पुढे सरकतो. आता 1 तास म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिटं. म्हणजे एका तासाला म्हणजे 60 मिनिटाला 30 अंश सरकतो. 60 मिनिटाला 30 अंश सरकतो, पुढे सरकतो. मग मला याचे भाग करूया आपण. या एका तासामध्ये तास काटा 12वरनं 1 वर आला म्हणजे 30 अंश सरकला. मग एका मिनिटाला, मग 60 मिनिटाला 30 अंश, तर एका मिनिटाला, मिनिटाखाली मिनिट येल्या काय होईल? मांडणी सगळा एका मिनिटाला माहीत नाही आपल्याला. एका मिनिटाला x धरलं तर मांडणी काय होईल? एकमान पद्धतीची. 60 मिनिटाला 30 अंश तर एका मिनिटाला x. x बरोबर 1 गुणिले 30 भागिले 60. म्हणजे x बरोबर 1 गुणिले 30 भागिले 60. म्हणजेच काय येईल उत्तर? त्याचं संक्षिप्त रूप दिलं 1 अंश छेद 2 अंश. त्याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? याला काय म्हणतात? एका केकचे 2 भाग केले, त्यातला 1 भाग तुम्हाला दिला म्हणजे किती केक दिला? अर्धा. दशांश चिन्हात कसं लिहितात? 0.5 अंश. व्यवहारामध्ये त्याला अर्धा अंश. हे महत्वाचं लक्षात ठेवायचंय. अर्धा अंश पुढे सरकतो. हे बेसिक आहे. एकदा या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की याच्यावरचे प्रश्न 100% खिशातले मार्क आहेत. म्हणजे मिनिट काटा एका मिनिटाला इथनं इथे आला म्हणजे 6 अंश पुढे सरकला. हे लक्षात ठेवायचं. मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंश पुढे सरकतो. तर तास काटा एका मिनिटाला अर्धा अंश पुढे सरकतो. लक्षात आलं? आता काय अडचण नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत की या ठिकाणी एका मिनिटाला मिनिट काटा 6 अंश पुढे सरकतो, तर एका मिनिटाला तास काटा फक्त अर्धा अंश पुढे सरकतो. आता या दोघांच्या गतीतला फरक वगैरे आपण गणित सोडवताना पाहूया. आता एक महत्त्वाचं, 1 तास म्हणजे किती? 1 तास म्हणजे 60 मिनिटे. आता इथे 1 तास हे लिहून घ्यायचं, हे पाठ असलं पाहिजे. 1 तास बरोबर 60 मिनिटे. आम्ही हे दुसरीपासून शिकलोय, बरोबर का नाही? मग आपल्याला हे पुढलं महत्वाचं आपल्याला की हे पाठ असलं पाहिजे. मग 1 तास म्हणजे 60 मिनिटं. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. जरी आपल्याला येत असेल तर लिहा. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग आपल्याला एका तासाचे सेकंद करायचे. मी एका तासाचे 60 मिनिटं आणि पुन्हा एका मिनिटाचं 60 होतात म्हणजे काय करावं लागेल? 1 तास बरोबर 60 गुणिले 60 म्हणजे किती येईल? 60 गुणिले 60, 60चा वर्ग. हा 1 0, हा 1 0 मांडला. 3 3 6 6 36, 3600 सेकंद. म्हणजे आपण ही संपूर्ण माहिती घेतो. एका तासाचे किती मिनिटे होतात, किती सेकंद होतात, तेव्हा एका दिवसाचे पण माहीत पाहिजेत. 1 दिवस म्हणजे 24 तास. 24 तास म्हणजे किती मिनिटं होतील? 24 तास म्हणजे 24 म्हणजे 24 गुणिले 60, 24 4400.
1440 मिनिटे होतील एका दिवसाची. आणि याची आपल्याला सेकंद करायचे म्हणले तर, एका दिवसाचे सेकंद करायचे म्हणले तर 1440 गुणिले 60, म्हणजे हे 2 शून्य मांडून टाकले. 6 चौक 24 4, हातच्याले 2, 6 चौक 24 आणि 2 26 6, हातच्याले 2, 6 एके 6 आणि 2 8. म्हणजे एका दिवसाचे सेकंद किती होतात? 86,400 सेकंद. हे गणितासाठी महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. आता आपल्याला एका मिनिटाचे आपल्याला दशांश चिन्हामध्ये करायचं की हे आपल्याला तुम्हाला याच्यामध्ये समजलं. ओके, इथे काय अडचण नाही. 1 तास म्हणजे 60 मिनिटे होतात. पहा, याच्यावरनं समजून मी काय देतोय ते समजून घ्या. पहा, 1 तास म्हणजे 60 मिनिटे. आपल्याला हे पाठ आहे. मग आपल्याला तासाची मिनिटं कशी कराल? 2 तास म्हणजे किती मिनिटे? 60 गुणिले 2. 3 तास म्हणजे 60 गुणिले 3 180 मिनिटे. मग मी जर सांगितलं, पहा 0.1 तास बरोबर किती मिनिटे? आता झाले गोंधळून गेले. म्हणजे 0.1 तास. जर तुम्हाला 1 तासाचे सांगितलं तर 60 मिनिटे कसं करता माहिती आहे. 2 तासाचे करता 2 गुणिले 60, 3 तासाचे 3 गुणिले 60. मग तसं 0.1 तास त्याची मिनिटे करायचे, त्यालाही गुणिले 60 करा. 0.1 गुणिले 60. दशांश चिन्ह आपल्याला माहीत नाही असं समजा. आणि हॅलो, हा बोला. हा, कवडे क्लासेसमध्ये आनंद मंगल कार्यालयाच्या म्हणजे तुम्ही महाराजाकडनं जर आला तर महाराजांना आनंद कार्यालयाच्या मध्ये ते सामसीवाल्याचं घर आहे का नाही? ओके 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 ठीक आहे. तर 0.1 तास म्हणजे 0.1 गुणिले 60. दशांश चिन्ह नाही म्हणून समजा गुणाकार करा. 60 एके 60. दशांश चिन्ह एका संख्येच्या अगोदर म्हणजे उत्तर काय येईल? 6 मिनिटे. म्हणजे हे लक्षात घ्या, 0.1 तास याची जर मिनिटे करायची म्हणलं तर लगेच आपल्याला ती करता आली पाहिजे. 0.5 तास म्हणजे किती मिनिटे होतील? 0.5 तास ज्याला व्यवहारामध्ये काय म्हणतो आपण? याला व्यवहारात काय म्हणतो? इथे बघितले आपण, अर्धा. बरोबर, पुसलं ते. बरोबर, अर्धा तास. अर्धा तास म्हणजे किती? 60 मिनिटे, 30 मिनिटे. मग याला गुणिले 60 केलं की काय होणार आहे? 60 गुणिले 3, 5 केलं 300. दशांश चिन्ह एक संख्येच्या अगोदर दिलं, उत्तर 30 आलं. मग आपल्याला कधीही विचारलं दशांश चिन्हामध्ये तर त्याला गुणिले 60 केलं की आपल्याला त्याची मिनिटे होतात. मग 1 दशांश चिन्ह 1.5 तास बरोबर किती मिनिटे? 1 दशांश चिन्ह 1.5 तास हे 1 तास 15 मिनिटे नाहीत, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा हे 1 तास 15 मिनिटे नाहीत. 1 तास 15 मिनिटे लिहायचे असते तर मी कसे लिहिले असते? 1 पुढे 2 टिंब आणि हे 15, याचा अर्थ 1 तास 15 मिनिटे. आणि हे दशांश चिन्हामध्ये याचा अर्थ 1 तास 15 मिनिटे नाही. 1 दशांश चिन्ह 1.5 तास आहे, याला 1 तास 15 मिनिटे म्हणतात. म्हणजे हे लक्षात आलं. मग याला गुणिले 60 करा. दशांश चिन्ह नाही समजा, गुणिले 60 करा. 1 दशांश चिन्ह 1.5 गुणिले 60 दशांश चिन्ह नाही समजून हा शून्य मांडून टाका खाली.
साई पंचे 30 शून्य, हातच्याले 3, 6 एके 6 आणि 3 9, 6 एके 6, दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर किती आलं उत्तर 69 मिनिटे. लक्षात आलं. हे व्यवस्थित लिहून घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. पुढील गणित सोडवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे आपल्याला. ओके, तर हे लक्षात आलं तुम्हाला. अजून एक गणित घेऊ का. 2.35 तास बरोबर किती मिनिटे. 2.35 तास बरोबर किती मिनिटे. 2.35 तास. आता पहा, हुशार मुलगा, या 2 तासाचे लगे मिनटं करता येतात 120. फक्त याचीच करायचीत मिनटं. या 2 तासाची 120 मिनटं होणार आहेत माहिती आहेत. मग 0.35 तासाची मिनटं करायची. मग 0.35 गुणिले 60 करा. दशांश चिन्ह नाही समजून गुणाकार करा. हा 0 मांडून टाका. साई पंचे 30 शून्य, हातच्याले 3, साहित्रिक 18 आणि 3 21, दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर किती झाली ही 21 मिनिटं. आणि या 2 तासाची 120. 120 आणि 21 किती झाले 141 मिनिटे. म्हणजे आपण काय केलं, निम्म काम तोंडी केलं. या 2 तासाची मिनिटं आपण तोंडी केली, एवढ्याचीच फक्त मिनिटं केली. आलं लक्षात. ओके, चला आपण आता सेकंदाचं पाहूया. हे लिहून घेतलं तुम्ही. आता सेकंदाचं पहा. 1 तास म्हणजे किती सेकंद. 1 तास म्हणजे किती सेकंद. आता मी पुसलं ते मुद्दाम. 1 तास म्हणजे सेकंद डायरीमध्ये सांगा. 1 तास बरोबर 3600 सेकंद. मग 0.01 तास बरोबर किती सेकंद. 0.01 तास बरोबर किती सेकंद. नाही, गुणाकार करा. एवढे तास आहे, तास आहे, सेकंद करताना काय करतो आपण गुणिले 3600. मग याला 3600 ने गुणा. 0.01 गुणिले 3600. दशांश चिन्ह नाही समजून करायचं. हे 2 शून्य मांडून टाका. गणित काय राहिलं 36 गुणिले 1, 36 एके 36. दशांश चिन्ह 1 2 संख्येच्या अगोदर म्हणजे काय येईल उत्तर. म्हणजे 0.01 तास बरोबर 36 सेकंद. घ्या बरं पुढे. 0.04 तास बरोबर किती सेकंद. मग आता इथे लगेच आपल्याला कळलं पाहिजे. 3600 ने गुणायचे. याचे तासाचे सेकंद करायचे. 3600 गुणिले 4 करायचे. 36 दुने 72, 72 दुने 144. 144 वरती ही 36ची वरची 2 शून्य येतील. दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर. उत्तर किती येणार आहे 144 सेकंद. मग 144 सेकंद घड्याळामध्ये वाजतात का. घड्याळामध्ये 60 सेकंदापर्यंत. 60 सेकंदाच्या पुढे काय झाली मिनिटे झाली. मग या 144 सेकंदाची काय करायला पाहिजेत मिनिटे करायची. किती मिनिटे तयार होतील पूर्ण 120 सेकंदाची आपल्याला 2 मिनिटं तयार होते. म्हणजे याच्यामध्ये 120 वजा केले सेकंद तर त्याचे काय तयार झाले 2 मिनिटे झाली. 2 मिनिटे तयार झाली. आणि शिल्लक किती राहिले 24 सेकंद. म्हणजे
0.04 तास म्हणजे 2 मिनिटांनी 24 सेकंद. आता हे कुठं उपयोगात आहे? गणितामध्ये तुम्हाला अगदी ते समजून देणार आहे, तेव्हा याची पुन्हा उजळणी घ्यावी लागणार आहे, अगदी व्यवस्थित कळेल. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढील भागामध्ये.